नमस्कार मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शब्दवेडेच्या या पॉडकास्टमध्ये. आणि चल भावा सिटीत या ज्या सिरियलमधले जे लोक आपल्या पॉडकास्टमध्ये येत आहेत, धमाल मस्ती करतायत, त्यातलीच आज एक आपली गेस्ट जी आहे ती भरपूर चर्चेत होती. तुम्हालाही माहिती आहे, अगदी अशी चुलबुली आहे, थोडी अशी दंगामस्ती करणारी किमया. हो, आज आपल्या पॉडकास्टमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून आली आहे किमया. सगळ्यात पहिला किमया, हाय, हॅलो, नमस्कार. हाय, नमस्कार सगळ्यांना. मी आहे तुमची आवडती किमया रे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल किमया, स्वतःबद्दल थोडंसं लोकांना म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना, पण ज्यांना माहिती नाही त्यांना एक क्ल्यू देऊन दे की तू काय करते नेमकं. तर मी सध्या फायनल इयर मध्ये आणि मी BMM ॲडव्हर्टायझिंग हे शिकत आहे आणि साईड बाय साईड ऍक्टिंग, मॉडेलिंग, कंटेंट क्रिएशन हे सगळं सुद्धा करत आहे. आणि आय एम 20 years old अँड या दॅट इज मी, फन ओके, लव्हिंग गुफी. येस. आता ऑब्व्हियसली ज्या शोमुळं आपण हा पॉडकास्ट करतोय, चल भावा सिटीत, याच्यामधनं ज्यावेळी तुला कॉल आला किंवा ज्यावेळी तुला त्याच्यामध्ये जायची संधी मिळाली, त्यावेळी लाईक तुझा सीन काय होता, किंवा तू कधी असा विचार केलती का, किंवा मग घरातल्यांचा सीन काय होता, त्याच्याबद्दल थोडंसं सांग. तर जेव्हा मला असं कळलं की असा असा शो होणार आहे आणि खूप युनिक कॉन्सेप्ट होतं, तर तेव्हा मी ऐकूनच मी खूप एक्सायटेड होती की मला असं होतं की मला करायचंच आहे. आणि घरच्यांचा म्हणजे मम्मी पप्पांचा तर खूप सपोर्ट आहे आणि ती लोक मला खूप सपोर्ट करतात. काहीही तुला करायचं असेल करिअर वाईज कुठे पण काय पण दे आर ऑलवेज सपोर्टिव्ह. तर जेव्हा हे कळलं मी घरी सांगितलं आणि त्यांना पण हा कॉन्सेप्ट खूप आवडला. कारण एकदम युनिक आहे असं, गावरान रोज, सिटी सुंदरीज आणि टास्क वगैरे. तर मग त्यांचं असं होतं की हा नक्कीच कर, खूप छान संधी आहे आणि प्लॅटफॉर्म सुद्धा खूप छान आहे. आणि झी मराठी हा प्लॅटफॉर्म होता. तर नक्कीच मी विचार न करता मी हो सांगितलं. आणि रियालिटी शो आणि मला असं होतं की मला माझी पर्सनॅलिटी दाखवायचा एक चान्स मिळेल. तर मी न विचार करता आय वॉज लाईक आय एम गोइंग फॉर इट. हे फर्स्टच होतं का, म्हणजे पहिलाच शो होता का हा तुझा? हो, 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 हो. हा माझा फर्स्ट शो आहे. आणि म्हणजे रियालिटी शो असा फर्स्टच आणि ही अपॉर्च्युनिटी पण अशी खूप मोठी. तर मग मी विचार केला की नक्कीच मला ही संधी ग्रॅब करायची आहे. तर हो. अच्छा. मग जेव्हा तू ही संधी घेतली किंवा हे जे केली, तुला आतमध्ये असताना अशी काही आयडिया होती का, की बाहेर आल्यानंतर एवढा सगळा असा सीन चेंज होणार आहे, किंवा आपण एक नॉर्मल बिईंग पर्सन पासून अगदी काइंड ऑफ अचानक काही चेंज होणार आहे, असं काही वाटलेलं का तुला आतमध्ये असताना? म्हणजे असं मी काय एक्सपेक्ट नाही केलं होतं की एवढं प्रेम आणि एवढं सपोर्ट मला भेटेल. म्हणजे मी आत होती तेव्हा मी असा विचार केला होता की हो, म्हणजे होत असेल, लोकं बघत असतील, करत असतील कुठे ना कुठे मला आणि शत्रुघ्नला सपोर्ट. बट जेव्हा मी बाहेर आली तेव्हा मला असं वाटलं की ओ माय गॉड! एवढी लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं, एवढं लोकांचं प्रेम आहे. तर ते सगळं बघून मी एवढी खुश होती ना. आणि आतमध्ये असं काही एवढं हे नव्हतं. आम्ही टास्क करायचो, फ्लोमध्ये जे व्हायचं, तर मग एवढं काही विचार नाही करायचो. बट बाहेर आल्यावर तर मी खूप खूप जास्त खुश होती. ओके. आता तू शत्रुघ्नचं नाव काढलीच आहेस, तर मग त्याच्यावरतीच येतो. ऑब्व्हियसली तू त्याची मेंटॉर होती. सो दॅट काही त्याच्याबद्दल जर बोलायची इच्छा म्हणजे काहीतरी बोलायचं असेल, तर त्याच्याबद्दल काय बोलशील? ओके. तर जेव्हा आम्हाला फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा सगळ्या गावरान रोजना भेटलो आणि ते जे फ्लॉवरवालं होतं, हं, हं, हं. त्यावेळेला मला फ्लॉवर नाही भेटला होता कुठल्याही गावरान रो करून. पण नंतर जेव्हा आम्हाला कळलं की पब्लिकनी डिसाईड केलंय की अ, हं, जे हं, हं. जोड्या होतील तसं पब्लिकने डिसाईड केलं होतं. आणि मग मला शत्रुघ्ननी येऊन फ्लॉवर दिला आणि मी खूप खुश होती. कारण की जेव्हा आमचं जे फर्स्ट टाईम मीटअप झालं होतं आणि आम्ही सगळ्यांशी बोललो होतो आणि मी शत्रुघ्नशी पण बोलली होती, थोडं कम्युनिकेशन केलं होतं. आणि मी बोलली होती तेव्हा मला असं कळलं की ही इज व्हेरी स्वीट आणि त्याचं नेचर खूप हंबल आहे आणि अंडरस्टँडिंग पण आहे. तर मी खूप खुश झाली की ओके, शत्रुघ्न इज गोइंग टू बी माय टीम. तर नंतर हळू जेव्हा आम्ही टास्क करायला लागलो आणि आमचं बॉन्ड झालं, आमचं कम्युनिकेशन अजून झालं, तर मग हळू मला ॲज अ पर्सन शत्रुघ्न काय आहे ते कळायला लागलं. की तो किती अंडरस्टँडिंग आहे, तो लगेच शिकतो, तो प्रयत्न करतो, तो एफर्ट्स टाकतो. तर हे सगळं त्याच्याबद्दल मला खूपच आवडतं. आणि मी जे काही त्याला शिकवायची, जे काही टास्क वगैरे व्हायचे ना, तेव्हा मी त्याला असं, शत्रुघ्न आपल्याला असं हे करायचं, तर राइट, तो राइट, फुल राइट. एकदम एनर्जीमध्ये असायचा की हां, 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 आपल्याला हे करायचं, आपण करूया नक्कीच. आणि तो ऐकून घ्यायचा. तर मला त्याचं हे पर्सनॅलिटी खूपच आवडली होती की तो खूप स्वीट आणि हंबल आहे आणि अंडरस्टँडिंग आहे. तर शत्रुघ्नबद्दल हे मला खूपच जास्त आवडलं होतं.
ओके. शत्रुघ्नची अशी एक कोणती गोष्ट आहे का, की जी बाकीच्या गावरान ब्रोजमध्ये वगैरे नाही आहे? किंवा तुला अशी एक नोटिसेबल गोष्ट आहे, की जी बाकीच्यांमध्ये नाही आहे? अशी एखादी गोष्ट त्याची? तर शत्रुघ्नचं फास्ट लर्निंग नेचर आहे आणि तो नक्कीच अंडरस्टँडिंग सुद्धा आहे. तर ते एक त्याचं आहे जे बाकीच्यांमध्ये थोडं कमी आहे. हं. नाही असं नाहीये, बट थोडं कमी आहे आणि शत्रुघ्नमध्ये ते जास्त आहे. तो फास्ट लर्नर आहे. त्याला नवीन शिकायला आवडतं. त्याला आवड आहे हे सगळं. मुंबईमध्ये जे काही जसं तो बोलला, की तो आला होता म्हणजे मी त्याला मेंटर करणार होते आणि त्याला शिकायचं होतं, त्याला जग बघायचं होतं. तर ते त्याच्यात जी इच्छा आणि जी जिद्द आहे ना, ती हं. थोड्यांपेक्षा जास्त आहे, असं मला ओके. वाटतं. ओके. तर त्याच्याबद्दल ते मला खूप आवडतं. ओके. तर आता ऑब्व्हियसली ग्रुपिझम नावाचा प्रकार एक नवीन इन्व्हेंट झाला होता असं म्हणतात. आता तो कसा झाला, काय झाला हे ॲक्चुअली आपल्या जुन्या पॉडकास्टमध्ये अक्षता असेल किंवा भाग्यश्री असेल यांनी बोललं. पण मग तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू त्या गोष्टीकडे बघण्याचा कसा होता, की ग्रुपिझम नावाचा प्रकार जेव्हा चल भावा सिटीतमध्ये आला, त्याचे किती हं. बॅड पॉइंट्स होते किंवा ग्रुपिझमवरती तुझं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? तर माझं ॲक्चुअली मी असं स्वतःला कुठल्या ग्रुपमध्ये असं हे नाही करणार, काउंट नाही करणार. हो, मी थोड्या लोकांशी जास्त क्लोज होती आणि थोड्या लोकांशी क्लोज नव्हती. तर मला असं होतं की कायच ग्रुपिझम तुम्ही करताय. ते झालंच, ते घरी गेले आणि थोडे लोकी जास्त क्लोज झाल्या, जास्त बॉन्ड त्यांचं जमलं. मे बी त्यांचं वाइब मॅच झाली यू कॅन से. हं. तर असं बघायला गेलं तर मी तर सगळ्यांशीच बोलायची. आणि सगळ्या मला एकदम मोठी बहिणांसारखंच म्हणजे माझ्यासाठी मोठी ऑब्व्हियसली. बहिणीच होत्या सगळ्या. आणि सगळे येऊन माझ्याशी छान पण बोलायचं. तर मला असं काही ग्रुप ग्रुप असं काहीच नव्हतं. मी सगळ्यांशी बॉन्ड केलं होतं. फक्त थोड्या लोकांशी माझं जास्त बॉन्ड झालं होतं. म्हणजे प्रणाली किंवा अक्षता, ऐश्वर्या, भाग्यश्री त्या सगळ्या त्या लोकांबरोबर माझं जास्त बॉन्ड झालं होतं. तर मग म्हणून ते त्यांच्याशी मी जास्त राहायची. पण असं नाही की टास्क वेळी आम्ही जेव्हा सेपरेट व्हायचो, तेव्हा मी गायत्री, रेवती, गुरलीन ह्या सगळ्यांबरोबर पण बोलायची वगैरे. तर ग्रुपिझम असं हे मला तरी एवढं तुझ्या व्हिजिबल बाबतीत नव्हतं. नाहीये. हां, माझ्या एवढ्यात नव्हतं. ठीक आहे, मी त्यांच्याबरोबर आमचे टास्क जास्त व्हायचे. जसं ते हाऊस पार्टीवालं त्याच्यात क्लिअर ग्रुपिझम ग्रुपिझम. होतं. बट त्यावेळेला जेव्हा मी मिरची खाणार होती, तेव्हा सुभाष दादा, गायत्री त्या लोकांनी येऊन मला ज्यूस वगैरे पण दिलं होतं. तर तेव्हा मला ते एवढं असं हे नाही झालं, की हां, ठीक आहे. झालंय आता बसलोय सेपरेट, बट मनात त्यांच्या असं काहीच नाहीये, तसं मला वाटतं. ओके. आमच्या लाईव्हमध्ये एक सीन झाला होता. ते अचानक मला आठवलं बरं का, की ज्या दिवशी ओके. तू मिरच्या खाल्ली होती ना, तुला त्यांनी सांगितलं होतं, की एका मिनिटामध्ये तू जास्तीत जास्त मिरची खायची आणि त्यावेळी हां. अनुश्रीनं कमेंट केली होती, की हं. म्हणजे किती येडी आहे ही आणि एका मिनिटात मी एकच मिरची खात बसले असते. तर अक्षरशः आमच्या लाईव्हमध्ये एवढे मेसेज होते, की किमया एवढी लॉयल आहे किंवा एवढी चांगली आहे, की बाबा ती एका मिनिटामध्ये तिला जास्त मिरच्या खायला लावल्यात तर ती काहीच विचार न करता बघ 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 जास्त खाते. आणि एका साईडला अनुश्री आहे ती म्हणते की बाबा एका मिनिटाला मी एकच मिरची खात राहीन. आणि बाय द वे त्या एपिसोडमध्ये सीन आहे, तो कट नाही केला तिनं असं बोललेला. म्हणजे ओह! तुला कळलं काय मला काय म्हणायचंय, की त्यांनी हो, हो. क्लिअर कळलं. सांगितलं होतं की एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त मिरच्या खायच्या आहेत आणि ती तू खातेही होतीस. पण ऍट द राइट. सेम टाइम अनुश्री असं बोलली की मी एवढी हुशार आहे किंवा मी एवढी चांगली आहे किंवा मी एका मिनिटाला एकच मिरची खात राहीन. आणि मला ऍक्च्युली भारी वाटलं की तो सीन ठेवला. त्या सीन मधून एक एक गेम प्ले कळतो ना, का की तू बाबा गेम बाबतीत ते किती लॉयल होती किंवा तू काहीही करताना तू काही विचार पण नाही केली. त्यामुळे ते एक बेस्ट मूव होतं तुझं असं मला वाटतं. बेसिकली अजून पुढचा प्रश्न असा आहे की शो मधली सगळ्यात आवडती जोडी कोणती आणि का? आता इथं अ, असं म्हणू नकोस सगळी मला आवडतात आणि असं काय सांगू नकोस. मला एक उत्तर दे. मला एक उत्तर ओके. दे. ओके, ओके. तर मला ऑब्व्हियसली दीपक आणि प्रणाली ह्यांची जोडी खूपच जास्त आवडते. कारण दोघांचं अंडरस्टँडिंग आहे आणि दोघं टास्क सुद्धा खूप मस्त खेळतात. कुठलाही टास्क असू दे मस्त मजेत खेळतात. स्ट्रेसमध्ये नाही खेळत. ती लोकांचं जे पण म्हणजे टास्क कळतं तेव्हा असं स्ट्रेस म्हणा, की बाबा आता काय करणार असं हा. काहीच नाही. ठीक आहे. करतात, मस्त करतात आणि बॉन्ड पण खूप छान आहे. आणि प्रणाली दीपकला भावासारखं समजवते, की असं आपल्याला करायचं आणि ते त्यांचं ते बॉन्ड मला खूप जास्त आवडतं. तर मला प्रणाली आणि दीपक ह्यांची जोडी खूप आवडते. ओके, व्हेरी गुड. आणि शोमधल्या बाकी जोड्यांच्या बद्दल जर काही बोलू वाटलं किंवा काही सांगू वाटलं सगळ्या जोड्यांच्या बद्दल वगैरे किंवा हं, हं. आठवणी किंवा काही काही समथिंग. हं, हं. तर मला असं वाटतं, की श्रुती आणि
ऋषिकेशची जोडी पण खूप बबली आणि खूप छान आहे. त्यांचे फनी मोमेंट्स खूप जास्त असतात. ती लोकं खूप फन करतात. तर त्यांची जोडी पण खूप बबली आहे. आणि नंतर जेव्हा मला एक सांगायचं, जेव्हा जोड्या चेंज झाल्या ना, त्याच्यानंतर मी खूप लोकांच्या म्हणजे बॉन्ड्समध्ये बदल बघितला. तर ऐश्वर्या आणि पवन त्यांची जोडी मला आधी खूप क्यूट आणि आवडायची आणि दोघांचं अंडरस्टँडिंग पण खूप खूप होतं हा ऍक्च्युली. हां, तर मग दोघं एकमेकांचं ऐकायचे पण आणि त्यांचे ते गप्पा गोष्टी पण मग खूप मजा यायची त्यांच्याबरोबर. पण नंतर जेव्हा ते चेंज झालं ना आणि गायत्री बरोबर पवन झाला, तर मग त्यांचं असं झालं की ऐश्वर्या तर खूप इमोशनल झाली. तर ते बघून मला असं खूप वाटलं की म्हणजे होतं त्यांचं खूप स्ट्राँग बॉन्ड होता आणि आता ते चेंज झालंय, तर मग तिला खूप वाईट वाटतंय. तर ते खूप जेन्युइन वाटत होतं. तर मग ते बघून मी खूप स्वतः पण इमोशनल झाली होती. आणि जोआना आणि पंकजचं पण सेम आहे. त्यांचं पण जेव्हा ते स्विच झालं, जोआना वॉज फीलिंग व्हेरी सॅड. पण तिने खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि अर्जुनला पण खूप छान मेंटर केलं. रेवती आणि अर्जुन होते. त्यांची पण खूप छान जमत होतं. बट स्टार्टिंगला त्यांचं खूप अप्स एंड डाउन्स होते. म्हणजे त्या लोकांचं एवढं टास्कमध्ये ते उठून नाही दिसत होतं. आणि पण हळू रेवतीने खूप ट्राय केला आणि मेंटर केलं त्याला आणि मग ते झालं त्यांचं. पण जेव्हा स्विच झालं आणि अथर्व आणि अथर्व रेवती आणि झाली, रेवती. तेव्हा तर त्यांचं असं होतं, आय थिंक अथर्व थोडा कुठे ना कुठे खुश होता, की चेंज झालंय माझं. खूप खुश होता तो खूप. ऍक्च्युली तो खुश होता, की त्याचं स्विच झालंय. त्याचं असं होतं, की फायनली कोणतरी आता भेटणार आहे जो समजेल मला. तर मला असं वाटतं, की अथर्व पण खुश होता. तर त्यांचा पण बॉन्ड खूप छान वाटत होतं आणि फनी आणि त्यांचं ते एलिमेंट दिसून येत होतं. तर त्यांचं झालं आणि मग अनुश्री आणि विजय. सो जेव्हा विजयला अनुश्रीचं नाव आलं, तेव्हा तो खुश होता. तो खूप जास्तच खुश वाटत होता आणि अनुश्री पण खुश झाली कारण की तिला असं झालं, की आता कोणतरी भेटलाय जो मला ऐकेल वगैरे समजेल. हा. हां, जो माझं ऐकेल आणि उलटं उत्तर नाही देणार. तर मला असं वाटतं, की त्यांचं पण छान जमलं. सो या आणि बाकीचे पण गुरलीन ॲक्चुअली खूप सॅड झाली होती कारण की विजय म्हणजे लँग्वेज बॅरियर होतं आणि तिला थोडं मराठी बोलायला प्रॉब्लेम व्हायचं. तर मग विजय कसा तो समजून घ्यायचा आणि तो म्हणजे जे तिला नाही येतंय किंवा मराठीमध्ये बोलायला नाही जमत आहे, तो तिला समजवायचा आणि तो हिंदीमध्ये कम्युनिकेशन करून ते त्यांचं होतं. बरोबर. पण स्विच झाल्यानंतर ते थोडं गुरलीला वाईट वाटलं. बट जेव्हा पंकज तिला भेटला अ, अ, तर मेंटर. मग त्याचं असं हां, तिला मेंटर करायचा चान्स भेटला पंकजला. तर मग तिथे पण ती खूप खुश होते कारण की पंकज फास्ट लर्नर आहे वन वे आणि होता तो. हो आणि तो खूप छान टास्क सुद्धा करतो. तर मग तिथे पण तिचं ते झालं की ठीक आहे. म्हणजे विजय नाही तर पंकज इज अ गुड प्लेयर. तर ऑब्विसली. मग असं असं जोड्या माझी जोडी चेंज नाही झाली ना आणि माझी आणि किती खुश आहे नीता किती 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 खुश आहे. मला असं होतं की आता परत पूर्ण ए पासून स्टार्ट ऍक्च्युली करा. तुला माहितीये का की मया हाच सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आता तू जेवढ्या लोकांचं नावं घेतली ना त्यांच्यामध्ये म्हणजे ते सॅड झाले याचं कारण असं नव्हतं की स्ट्रॉंग प्लेअर गेला आणि वीक प्लेअर आला. त्यांच्यामध्ये एक हां. बॉन्डिंग क्रिएट झालं. हो, ज्या त्या हो. मेंटॉर बरोबर किंवा त्या पार्टनर बरोबर गावरान ब्रोचचं सिटी सुंदरी बरोबर एवढे दिवस ते एकत्र काम करत होते ना ग. त्यामुळे ते त्यांचं एक बॉन्डिंग झालं होतं आणि हो, ते झालं ते होतं. ब्रेक होणं हे जास्त इमोशनल होतं ऍक्च्युली. त्यामुळे स्ट्रॉंग वीकचा काही विषय नव्हता असं ऍक्च्युली हां. मला वाटतं. हो, हो, हो. बरोबर मी आहे. मी पुढचा प्रश्न घेतो की हां. आता जरा डार्ककडे येतो की बाबा ओके. ज्या दिवशी या शोमधून तू बाहेर आली, ठीक आहे, हं, किंवा या शोमधून तुला बाहेर जावं लागलं. ऑब्व्हियसली हं, त्या शोमध्ये तू आत गेल्यानंतर जसं एक नवीन एखादं स्टुडंट जसं एखादं नवीन स्कूलमध्ये जातं तसं हं, ऑटोमॅटिक हळूहळू त्याच्या इच्छा अपेक्षा वाढत राहतात. सगळ्या भारी भारी गोष्टींचा आपण अपेक्षा करत असतो. मग अचानक जेव्हा तू या शोमधनं एक्झिट झाली किंवा बाहेर हं, झाली त्या दिवसाचा पूर्ण दिवसाचा जर शॉर्ट तुला सांगू वाटलं तर हं. कसं सांगशील? ओके. ठीक आहे, ठीक आहे. तर ज्या दिवशी आम्ही एलिमिनेट झालो, त्या दिवशी महान टास्क होता आणि त्याच्या प्रायरच आम्ही नॉमिनेट झालो होतो. आम्ही टीव्ही स्टारवाला जो टास्क होता, त्याच्यामुळे नॉमिनेट झालो होतो आणि ते खूप बोलतात ना, टार्गेट झालं होतं आम्ही आणि शत्रुघ्न. ॲक्चुअली काय त्यांना ना असं असतं, की कोण नाही तर शत्रुघ्न आणि किमया आम्हाला किमया. टार्गेट मग करायचंय. तुम्ही नॉमिनेशन मध्ये पण 3 ते 4 वेळा काहीतरी आला होता बरोबर हो, ना? आम्ही सतत महाटास्कच्या वेळेला ऑलमोस्ट नॉमिनेटेडच असायचो आणि आमचं असं असायचं, की आम्ही तव्यावर बसल्यासारखं ते मी नॉमिनेटेड. मी म्हटलं शत्रू यार आता काय? तो बोलतो काय नाही
किमू टेन्शन नको घेऊ, मी फुल माझा प्रयत्न करीन, तू पण कर आणि आमचं ते अंडरस्टँडिंग व्हायचं. तर मग आताचा म्हणजे ज्या दिवशी आम्ही एलिमिनेट झालो त्या दिवशी आम्ही महाटास्क होता आणि त्याच्या आधी आम्ही नॉमिनेट झालो आणि मला असं वाटतं की ते पण फुकटचं नॉमिनेट झालं. म्हणजे शत्रूनी त्याचा कॅरेक्टर बरोबर प्ले केला होता आणि ते त्यांना असं झालं की आता कोणालाच नॉमिनेट करूया, तर मग ते झालं, आम्ही नॉमिनेट झालो. मग आणि त्या दिवशी आम्हाला वेस्टर्न डान्स फॉर्म ह्याच्यावर आम्हाला परफॉर्म करायचं होतं आणि म्हणजे जे होतं ना डान्स फॉर्म आम्हाला भेटलं होतं आफ्रो जॅझ आणि मला असं वाटतं की आम्ही खूप खूप छान परफॉर्म केलं होतं. बट कसं आता ते समोरच्या जे होते त्यांनी थोडे कमी पॉइंट्स दिले आम्हाला आणि त्यामुळे आमचा जो स्कोर होता तो कमी झाला आणि थोडं विजयनी कमी कमी ऍक्च्युली असं बघायला गेलं तर मग आमच्या म्हणजे जे समोर बसले होते त्यांना आम्हाला कमी कमीच मार्क दिले होते कुठे ना कुठे आणि तो खूप क्रिटिसाइज करत होता. हर एक डान्स मधून काही ना काही गोष्टी पॉइंट आउट करून हे करत होता, म्हणून मग ते थोडं आम्हाला पण खूप वाईट वाटलं कारण की फुल एनर्जी देऊन फुल मस्त एक्सप्रेशन वगैरे देऊन पण आम्हाला कमी मार्क दिले गेले तर मग आम्हाला थोडं वाईट वाटत होतं की यार नाही असायला पाहिजे होतं कारण की आम्ही फेअर देत होतो मार्क्स. असं नाही की हे समोरचे लोक आहेत किंवा आम्ही जास्त बोलत नाही ह्यांच्याशी म्हणून आम्ही कमी देणार, असं काहीच नव्हतं. जे डान्स आम्ही परफॉर्मन्स बघत होतो त्याप्रमाणे आम्ही मार्क्स देत होतो आणि त्यामुळे आम्हाला कमी मार्क्स मिळाले आणि आम्ही नॉमिनेटेडच राहिलो. मे बी जास्त मार्क्स मिळाले असते तर आम्ही जिंकलो असतो कारण की फुलवाताई आणि आम्ही लोकांनी डिसाईड करायचे होते मार्क्स, तर मग ते घेऊन मग आम्हाला मार्क भेटणार होते दोघांचे कंबाईन करून. तर मग मे बी जास्त मिळाले असते तर आम्ही जिंकलो असतो आणि आम्ही नॉमिनेशन मधून बाहेर आलो असतो. बट कमी मिळाल्यामुळे आम्ही नॉमिनेटेड राहिलो आणि मग कसं झालं 3 पेअर झाले आणि पवन गायत्री पण झाले नॉमिनेटेड. मी शत्रुघ्न होतो आणि रामानीता होते आणि पब्लिक वोटनी रामानीताला वाचवलं आणि मी आणि शत्रुघ्न आणि पवन आणि गायत्री आम्ही नॉमिनेटेडच राहिलो. तर आम्हाला असं झालं होतं की असं बघायला गेलं तर गायत्री जास्त क्लोज आहे, रेवती रामानीता जेवढे पण बसले होते आणि त्यांच्यात असं जसं प्रणालीने बोललं होतं की मेजॉरिटी आहे तिथे आणि ऑब्व्हियसली ती लोक गायत्रीला सेव्ह करणार आणि खूप क्लिअर होतं आणि कारण की गायत्रीने रिझन पण दिला होता की आताच पार्टनर स्विच झालं आणि आमचा हा फर्स्ट टास्क आहे एकत्र, म्हणजे फर्स्ट किंवा फर्स्ट महा टास्क आहे एकत्र, तर मग थोडा टाइम तर लागणारच कारण की तेवढा बॉन्ड झाला नाहीये. तर मला असं वाटलं कुठे ना कुठे व्हॅलिड रिझन होता कारण की आताच चेंज झालेत पार्टनर्स, तर मग ठीक आहे तिने तो रिझन दिला. पण ते लोकांनी ऑब्व्हियसली त्या टास्क बद्दल अगर त्यांनी डिसाईड केलं असतं ना तर डेफिनेटली मी आणि शत्रुघ्न विन विन होतो कारण आम्ही खूप छान परफॉर्म केलं होतं आणि मग ते टार्गेट झालो आणि आम्हाला ते त्या दिवशी रिटर्न तिकीट मिळाली. बट मला आणि शत्रुघ्नला म्हणजे आम्हा दोघांना असं वाटतं की आम्ही फुल जेवढे पण टाइम होतो आम्ही खूप छान खेळलो आणि आम्ही खूप एफर्ट्स टाकले त्या दिवशी आणि ठीक आहे इट्स अ गेम, ऍट द एंड ऑफ द डे कोणाला राहायचंय कोणाला घरी जायचंय, तर आम्ही खूप स्पोर्टिंगली घेतलं त्या दिवशी आणि आम्ही खूप मेमरीज सुद्धा बनवले होते. तर मग थोडं इमोशनल झाली मी स्टेजवर कारण की एवढे दिवस एकत्र होतो आणि एवढं काय काय मला पण शिकायला भेटलं सगळं. मी पण स्वतः शत्रुघ्न बरोबर शिकत पण होते आणि त्याला शिकवत पण होती, तर मग ते असं झालं होतं आणि खूप मजा आली. शत्रुघ्नाला अजून खेळायचं होतं, त्याला अजून शिकायचं होतं, तर मला त्याचं ती जिद्द बघून मला खूप आवडलं की त्याला अजून शिकायचंय, त्याला अजून पुढे जायचंय, तर ते मला त्याचा नेचर खूप आवडला. अच्छा, शत्रूचं नाव निघलंयस तर ऑब्व्हियसली शत्रू पण आपल्या पॉडकास्टमध्ये नेक्स्ट येणार आहे, तर तू काय सांगशील शत्रूला जर तुला बोलला तर? शत्रुघ्नाला मी एवढंच सांगेन की जेवढा काही तुझा एक्सपिरियन्स होता तो खूप अजून सांग, लोकांना अजून पोहोचू दे तुझा मेसेज आणि लोकांना अजून कळू दे की तू नक्की आहेस काय, ते अजून लोकांपर्यंत पोहोचू दे. मी त्याला तेवढंच सांगेन. म्हणजे टीव्हीवर तर बघितलंच आहे लोकांनी, बट हा अजून एक्सप्लोर कर, अजून सांग की कसं मी काय अजून गेम खेळला किंवा माझं कसं होतं, माझे एक्सपिरियन्स म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायला सांगेन मी त्याला. ओके, आता निगेटिव्ह गोष्टी ज्या झाल्या तर ऑब्व्हियसली एका ठिकाणी पॉझिटिव्ह आहे तर एका ठिकाणी निगेटिव्ह गोष्टी देखील असतात. तर बाबा किमयाचा निगेटिव्ह गोष्टींच्याकडे किंवा त्या शो मधल्या निगेटिव्ह गोष्टींच्याकडे किंवा ओव्हरऑलच निगेटिव्ह गोष्टींच्याकडे किमयाचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे, कसं घेते किमया?
शो मध्ये असं बघायला गेलं तर जेवढं काही नेगेटिव्ह गोष्टी व्हायच्या, ऍक्च्युली मी तर खूप लांबच राहायची. जे पण नेगेटिव्ह व्हायच्या ना, मी 2 हात लांबच राहायची. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते सॉर्ट करा. कारण की मला असं आहे की खूप टॉक्सिसिटी किंवा भांडणं मी आय एम समवन की मला खूप यूज टू नाही असं खूप जास्त टॉक्सिसिटी किंवा भांडण बघणं किंवा नेगेटिव्हिटी स्प्रेड होते. तर मी स्वतःला म्हणजे लांबच ठेवते ह्या सगळ्यातून. आणि जेव्हा म्हणजे माझ्या क्लोज वन बरोबर ते अगर होत असेल, आम्ही गेममध्ये पण जेव्हा प्रणाली श्रुती बरोबर जे काही ती लोक आर्ग्युमेंट्स वगैरे चालत होते, तेव्हा मी त्यांना समजायचे की तुम्ही जास्त इन्व्हॉल्व नका हो, कारण की जे काही आहे ते कॅमेरावर आहेच, कॅप्चर होत आहे आणि तुमची चुकी नसताना तुम्ही एक्सप्लेनेशन देणार आणि मग ते अजून स्वतःला प्रूव्ह करण्यासारखं, त्यापेक्षा लेट पीपल सी की काय होतंय. तर नेगेटिव्हिटी जे काय व्हायची मी लांबच राहायची आणि मी त्यांना पण सांगायची की ठीक आहे, इट्स अ गेम. ते लोक आपला प्रयत्न करतायत पुढे जायचं, तर मग ते त्यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांचा गेम प्लॅन आहे. तर मला असं वाटतं की ते ते लोक जसं ते निगेटिव्ह वेनी जात आहे, पॉझिटिव्ह वेनी पुढे जात आहेत, ते त्यांचं लुकआउट आहे. आपण पॉझिटिव्ह वेनी जाऊया, कारण की आपल्याला आपलं इमेज किंवा आपल्याला आपला ऑरा क्लीनच ठेवायचा. तर मला असं वाटतं. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, खरंच छान आन्सर केली तू. आता अजून एक क्वेश्चन असं आहे की बाबा तुझ्या मागे कोण आहे ती? अ, हा माझा इमोशनल सपोर्ट आहे. ही इज विनीत अप्पू. तो पण हसतोय. तो सतत हसतच असतो. ओके. वन क्वेश्चन असा की आता बाबा किमया या शो मधून आली बाहेर किंवा हे शो केली, भरपूर लोकांचं प्रेम मिळालं, भरपूर छान गोष्टी झाल्या. किमयाचं पुढचं प्लॅनिंग जर पब्लिकला सांगायचं असेल तुला की बाबा तू पुढं काय करणार आहे किंवा पुढचे प्रोजेक्ट्स काय असतील किंवा लोकांना किमयाला परत कुठं आणि कसं बघायला मिळेल, त्याच्यावर काय अच्छा. बोलशील? ओके. तर ते तर मी थोडासा सरप्राईजच ठेवीन. पण नक्कीच माझा फोकस आणि गोल तेच आहे. मला एक छान ॲक्ट्रेस बनायचं आहे आणि नक्कीच काही पण माझे प्रोजेक्ट्स किंवा येत असतील, तर मग मी ते अपडेटेड ठेवणारच आहे माझ्या Instagramवर. आणि एक आहे प्रोजेक्ट ज्याच्यावर मी काम केलं आहे आणि ते नक्कीच येणार आहे लवकरच. तर मला असं आहे की तुम्ही स्टे ट्यून राहावा. ओके. कारण की मला म्हणजे आता सांगायचं नाही, जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा मी नक्कीच सांगेन. आणि डेफिनेटली तुम्हाला मला बघायचं असेल तर ऑन स्क्रीनच बघा, कारण की मी स्क्रीनला सोडणार नाही आहे. ओके. कॅमेराजना नाही सोडणार आहे. ओके. तू तर हो. भाग्यश्रीचा पॉडकास्ट पाहिलीस? हो, किंवा हो. बघ. आपली अक्षताचा पॉडकास्ट पाहिलीस? तर हं, मग हं. आता नुकताच तुझा जो एक मानलेला भाऊ आहे, कोल्हापुरी भाऊ म्हणून, त्याच्याबद्दल जर काय बोलू वाटलं तर तुला, म्हणजे असं. सॉरी. थोडा कन्फ्यूज झाले. ओह! ओके. यू यू. मानलेला भाऊ नुकताच कोण झालाय तुझा? आता दादा तू कुणाला बोलली? नाही, दिस इज आता बोल, आता असू दे. सॉरी, सॉरी. ओके. सो खूप छान मेन तर असं मला झालंय, की खूप छान तुम्ही तुमच्याबरोबर ते बोलणं वगैरे, पॉडकास्ट वगैरे मी ऐकलंय आणि अंडरस्टँडिंग आहात मेन तर. आणि रॅन्ट जे आम्ही करतो ते ऐकून घेतात. तर ते खूप छान आहे. हे महत्वाचं होतं माझ्यासाठी. हो, हो. कारण हे हो, किती म्हणजे अवघड आहे, लोकांना कळलं पाहिजे की ते सगळं हां. बघून रोज रात्री एक्सप्लेन करणं किती अवघड आहे. हो, हो, हो. खरंच म्हणजे आम्ही आमच्या डोक्यात जे काही असतं आणि आम्ही येऊन ते पूर्ण ओततो तुमच्यावर आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही नीट ते ऐकून घेता आणि ते अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही बायस नाही आहात. हम्म. तुम्ही सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यूज ऐकून घेतात आणि ते मला खूप आवडलं की म्हणजे असं एकाची साईड घेऊन नाही बोलणार. तुम्ही दोघांचे मतं ऐकतात आणि जे काय असेल ते नीट समजावून सांगतात. तर ते खूप छान मला तुमचं ते खूप येस. आवडलं. थँक्यू सो मच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा पार्ट साईडला, पण किमया खरंच मनापासून तुला शुभेच्छा. तू जे करते किंवा जेवढा टाइम तू त्या शोमध्ये होती, तेवढा टाइम ऑब्व्हियसली ते एक असते ना चुलबुली लहान बहीण टाईप, अशी एक मुलगी असते सगळ्यांची, की ती सगळ्यांच्या बरोबर असते, सगळ्यांचं ऐकते, सगळ्यांना एंटरटेन करते, सगळ्यांच्या बरोबर गोड बोलती. तसं ते हो. टाइम तुझं शोमध्ये होतं, ते भरपूर लोकांना आवडले आणि त्या गोष्टीमुळेच लोकांनी तुला एवढं प्रेम दिलंय. आणि हो. ऑब्व्हियसली हे नेचर घेऊन जर तू कंटिन्यू पुढं असशील तर 100% तुझ्या डोक्यात जे स्वप्न आहे किंवा तुझ्या समोर जे स्वप्न आहे ते कधीच पूर्ण करून तू पुढे जाशील, एवढं तरी 100% मी सांगू शकतो. कारण तू आहेस, तुझं नेचर पण एवढं छान आहे. आम्ही शोमध्ये पण बघतोय किंवा मी लाईव्ह मध्ये ज्यावेळी करायचो त्यावेळी कमेंट्स पण असायचे भरपूर की तू लाईक चांगली आहे, गोड आहे,
शहाणी आहे पण तुला टार्गेट करतात. म्हणजे ते म्हणतात ना, हो. जे चांगलं असतं शहाणा असते त्याला टार्गेट करतात. तर त्या खरंच. टाईपमध्ये वगैरे भरपूर कमेंट्स होत्या आणि त्यामुळेच मी तुला सांगेल की खरंच खूप खूप शुभेच्छा. पुढे जाऊन तू भरपूर मोठी होशील, सक्सेसफुल होशील, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि बाकी बेस्ट विशेस फॉर यू. थँक यू सो मच. थँक यू. मला खूप मजा आली असं पॉडकास्ट करून, कारण की माझं हे फर्स्ट पॉडकास्ट आहे आणि सगळंच ऍक्च्युली माझ्यासाठी फर्स्टच आहे. रियालिटी शो, टीव्ही वगैरे सगळं फर्स्ट फर्स्ट होतं आणि मी खूप ओव्हरवेल्म झाली आहे, कारण की मी अशी एवढं अपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि मी खूप थँकफुल आहे. मेन तर मी झी मराठीची खूप 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 थँकफुल आणि ग्रेटफुल आहे, कारण की यांनी मला एवढं मोठं अपॉर्च्युनिटी दिलं. आणि मी माझ्या सपोर्टर्सना पण एकदा थँक्यू करेन, कारण की ते लोकांनी मला एवढं सपोर्ट केलं, एवढं प्रेम दिलं आणि आतापर्यंत त्यांना पण असं वाटते की तू परत शो मध्ये हवी. खरं खरं तर नाही. हा हा प्रश्न खूप मोठा आहे की खरंच शो मध्ये परत कधी जाल तुम्ही. आय आय रिअली रिअली मला मला असं आहे की मला भेटलं परत तर मी नक्कीच जाईन. बट आता मला असं झालंय की खूप मी खेळली आहे आणि ते सतत टार्गेटेड व्हायचो आम्ही, तर मग ठीक आहे एकदाच आम्ही बाहेर आलो. खरं खरं शत्रुघ्नचं पण तेच होतं की किमू आता ठीक आहे झालंय बस आणि आता. आपण खूप छान खेळलंय आणि कितींदा आपण नॉमिनेट राहणार, कारण की नेहमी नेहमीच नॉमिनेट व्हायचो आणि मग ते थोडं आमचं मॉरल पण डाऊन व्हायचं. आम्ही डिमोटिवेटेड व्हायचो कुठे ना कुठे. आम्हाला असं झालं होतं की सारखं नॉमिनेटेड आहे आणि मग शत्रुघ्नचा पण कॉन्फिडन्स म्हणजे पडायचा. तर मग त्याला असं होतं की ठीक आहे आता एकदाच आपण खेळूया, आपलं फुल 100% देऊया आणि टास्क छान करूया आणि मग बाहेर बाहेर जाऊया. म्हणजे असं हरून नाही जायचंय. कळलं. खूप छान परफॉर्म केला आम्ही त्या दिवशी आणि आम्ही बाहेर निघालो तर असं आम्हाला कुठे असं सॅड फिलिंग किंवा काहीच नव्हतं. आम्ही खूप छान स्पोर्टिंगली ठीक आहे एलिमिनेट झालो, रिटर्न तिकीट भेटलं. बट हा एक्सपिरियन्स मॅटर करतो. म्हणजे जे आम्ही खेळलो, जे आम्ही मेमरीज बनवल्या तेच मॅटर करतं आणि आमचे जे सपोर्टर्स आहेत ते आम्हाला खूप मॅटर करतात. नाही ऍक्च्युली तो शो तुम्ही खेळला वगैरे ते तर खूप छानच झालं. पण हो, तू मगाशी हो, जसं बोलली की ते मेमरीज ज्या क्रिएट केला, ज्या की हो, हो. परत क्रिएट करणं पॉसिबलच नसतं. खरंच, त्यामुळे खरंच. त्या टाइमला त्या मेमरी ज्या तुम्ही करून ठेवल्या हो, त्या लाईफ टाईम तुमच्यासाठी ॲक्चुअली पॉझिटिव्ह खरंच. राहतील. त्यामुळे हो. त्यासोबत तुमच्या कायम राहतील. त्याप्रमाणे आमच्या पण शुभेच्छा कायम तुझ्यासोबत असतील. तर हा असा होता आजचा आपला किमया सोबतचा पॉडकास्ट. तर कसा वाटला नक्की सांगा आणि किमयाबद्दल देखील किमयाचं इंस्टाग्राम आयडी मी तुम्हाला मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. तिथं जाऊन देखील आपल्या फॅमिलीकडून किमयाला खूप खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच किमया, तू आज या थँक पॉडकास्टमध्ये आल्यासाठी. यू. थँक यू सो मच. चलो बाय.